स्क्रीन शेअर झाली. F11. ठीक आहे. आपण कोड विंडो ओपन करण्यासाठी काय करतो, सॉरी, Alt 11. बरोबर. Alt 11 केल्यानंतर काय होतं, विंडो ओपन होते. झाले ओपन. त्याआधी आपल्याला काय करायचं, एक मायक्रो रेकॉर्ड करायचं. ठीक आहे. सो डेव्हलपर टॅब, रेकॉर्ड, मायक्रो. समजा आपण काय करतोय आता, ऍग्रिगेशन फंक्शन म्हणजे सम वगैरे चेक करायचं. ठीक आहे. हा, डेटा सगळं बनवायचं सुरुवातीला. ठीक आहे. फंक्शन, शॉर्टकट क्यू आणि ओके. स्पेशल कॅरेक्टर घेत नाही, आपण दिलं पण नाही. ठीक आहे. ओके. आता काय करायचं, इथं समजा आपण काय केलं, एक नंबर नंबर घेतला या ठिकाणी. ठीक आहे. रॅन्डमली काही पण, आणि या ठिकाणी पण घेतलं. आता या ठिकाणी काय करायचं, इज इक्वल टू सम. आता एक फॉर्म्युला यूज करतोय आपण, बरोबर. सम, आता प्लस काय, हा आणि हा रेंज. ठीक आहे. या पद्धतीनं आपण प्लस देऊ शकतो, ब्रॅकेट क्लोज. किंवा दुसरी पद्धत आहे, सम, हा, कॉमा आणि हा. रिझल्ट सेम आहे, एक कमी आहे. हा, ठीक आहे. व्हॅल्यू पण चेंज. रिझल्ट काय येतो, सम. एक तर रेंज सिलेक्ट करायची, किंवा प्रत्येक सेलला कॉमा पण देऊ शकतो, पण इझी काय होतं, रेंज दिलेलं ऍट अ टाइम यूज होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इज इक्वल टू प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन करायचं असेल, प्रोडक्ट, हा, कॉमा, हा. रेंज सिलेक्ट केली तर ते ऑटोमॅटिक मल्टिप्लिकेशन करून घेते, सेम दोघांचा. ठीक आहे. इज इक्वल टू दुसरं काय फंक्शन असणार आहे, इज इक्वल टू मिनिमम व्हॅल्यू. समजा मिनिमम व्हॅल्यू आपल्याला याच्यातून काढायची आहे दोघांमध्ये. रेंज सिलेक्ट केली आणि एंटर दिलं, मिनिमम व्हॅल्यू निघाली. त्याच्यानंतर काय, अवरेज. ठीक आहे. अवरेज काढलं आपण या दोन व्हॅल्यू मध्ये आणि एंटर केलं. ठीक आहे. अवरेज निघालं. लास्ट समजा डिवायडेशन करायचं आपल्याला, हा डिवायडेड बाय हा. ठीक आहे. अशा पद्धतीने आता रेकॉर्डिंग काय केलं आपण, स्टॉप. फॉर्म्युले यूज केले. आता आपण काय केलं, फॉर्म्युले यूज केले व्ह्यू मध्ये. आता कोड कुठं पाहतो आपण, जे आता रेकॉर्डिंग झाले ते कशात दिसतं, व्ह्यू मध्ये. मायक्रो मध्ये गेल्यानंतर त्याचं एडिट फंक्शन मध्ये गेल्यानंतर हे कोड तयार झालेला. काय झालेला, हा कोड तयार झालेला. आता हाच कोड शीट नंबर 2 वरती काय करायचं, मॅन्युअली टाईप, टोटल टाईप झालं पाहिजे. ठीक आहे. मग या ठिकाणी काय करणार आपण, इथं मॉड्यूल तयार करणार. हा मॉड्यूल एक मायक्रो साठी घेतला आपण, बरोबर. आता आपल्या प्रॅक्टिस साठी काय करणार, तुम्ही इन्सर्ट मध्ये जाऊन मॉड्यूल 2 घेणार, बरोबर. मग आपण काय करतो, सबने स्टार्ट करतो, सब. ठीक आहे. मायक्रो रेकॉर्डिंग काय असतं, सबने स्टार्ट होतं, सब. आणि मॅन्युअली जे आपण टोटली कोड करतो ते फंक्शनने असतं. दोन टाईप असतात याच्यात. सब म्हणजे मॅक्रोचं रेकॉर्डिंग जे तुमचं होतं एंड, टॉप टू एंड, ते सब या प्रोसिजर मध्ये होतं. आणि टोटल मॅन्युअली जर करत असाल तर तो फंक्शनने स्टार्ट होतो. सबच्या जागी काय येतं, फंक्शन. ठीक आहे. सब. आता काय केलं आपण, फॉर्म्युला, फॉर्म्युला यूज केलं. फर्स्ट काय, रेंज. रेंज जी आहे त्या रेंज मध्ये काय दिलं आपण, व्हॅल्यू दिल्या पहिल्या. ठीक आहे. कोणती रेंज आहे, A1. A1
डॉट व्हॅल्यू, सॉरी व्हॅलिडेशन झालं, डॉट, परत डॉट द्यायचा म्हणजे नावाची लिस्ट यायची, व्हॅल्यू, व्हॅल्यू म्हणजे त्यात काय टाकायचंय, ती ए ची रेंज जी आहे त्या रेंज मध्ये तुम्हाला काय द्यायचंय, ठीक आहे, इज इक्वल टू, जर टेक्स्ट द्यायचा असेल तर इज इन्व्हर्टेड कॉमामध्ये द्यायचा. समजा आता एखाद्याचं नाव द्यायचं विशाल, हा जर रन केला मी F5 तर तिथं काय झालं, न्यू, आणि न्यूमरिक असेल तर डायरेक्ट द्यायचं, त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमाची गरज नाही. समजा मी घेतलं 25 आणि F5 न रन केलं, आलं. आता त्या ठिकाणी यालाच कॉपी करायचं सेम, हे असं. आता काय करायला लागेल, किंवा असं पण जाऊ शकता ना तुम्ही, A1, A2, A3, नंतर B1, बरोबर. आता इथं काय केलं आपण, A2, F5 केलं, आला तिथं. व्हॅल्यू चेंज करा, इथं A3, व्हॅल्यू चेंज, इथं पण पेस्ट, फक्त हे सेलची रेंज जी आहे, सिलेक्ट रेंज, ते काय करतो आपण, चेंज, A4, सॉरी. आणखीन एक घेऊया, A5 पर्यंत. समजलं हे, म्हणजे मॅन्युअली आपण व्हॅल्यू घेतो तिथे रेंज मध्ये, A5. आता यालाच कॉपी करूया, व्हॅल्यू त्यात राहिल्या तरी चालतं. आता चेंज काय होणार आहे, फक्त बी, बरोबर. हे असं कॅपिटल घेतलं बी, ए रिमूव्ह करतोय आपण फक्त, बरोबर. आता F5 केलं की त्या रेंज मध्ये, म्हणजे ए कॉलम पण 5 पर्यंत झाला आणि बी कॉलम. आता सी कॉलम मध्ये काय करायचं आपल्याला, समजा त्याचा फॉर्म्युला यूज करायचा, ठीक आहे. आता इथं काय रेकॉर्डिंग झाली, फॉर्म्युला हे जर झाली आपली व्हॅल्यू दिलेली रेंज, तेव्हा 56 पर्यंतची रेंज झाली. आता फर्स्ट फॉर्म्युला इथं C1 मध्ये लावलाय आपण, हे बघा, आहे का, C1 मध्ये काय, फॉर्म्युला लावत असताना ऍक्टिव्ह सेल, म्हणजे हे सिलेक्ट केलेला जो आहे, सिलेक्ट केलं होतं आपण, ठीक आहे. सिलेक्ट मध्ये काय, इथं दोन पद्धतीने पण देता येतं, ही व्हॅल्यू दिलेली आणि कशी दिली, रेंज डॉट सिलेक्ट ऍक्टिव्ह सेल डॉट फॉर्म्युला, आणि मग व्हॅल्यू दिली. मग तेवढं न करण्यापेक्षा आपण जे आता दिले ते पण इझी जात, बरोबर. रेंज दिली आणि डायरेक्ट व्हॅल्यू, रेंज डॉट व्हॅल्यू, आणि त्याच्यामध्ये न्यूमरिक व्हॅल्यू, म्हणजे लवकर एवढा फॉर्म्युला लिहायची गरज नाही पडली आपल्याला. आपण कधी शॉर्ट मध्ये चेक करायचं, शॉर्टकट यूज करायचं, याच्यामध्ये काय, सिलेक्ट, हे तर घ्यायलाच लागेल, कारण सी ला रेंज द्यायचे आणि सी मध्ये रिझल्ट पाहिजे, म्हणून काय केलं आपण, हा फॉर्म्युला यूज करायचा. मग काय केलं आपण तिथं पण चेक करू शकतो, तर एवढा मी कॉपी करून घेतो, हा एक समचा फक्त, मॉड्यूल 2 मध्ये जायचंय आणि इथून सुरू करायचं. आता रिझल्ट कशात येणार आहे, C1, F5 करा, C1 मध्ये सम झालं, बरोबर. मग इथं काय, रेंज C1 डॉट सिलेक्ट, म्हणजे आता सध्या आपण C1 सिलेक्ट केले आणि C1 मध्ये काय ऍक्शन झाली पाहिजे, ते सेल ऍक्टिव्ह सेल डॉट फॉर्म्युला R1 C1, रो कॉलम, म्हणजे जिथं ज्या सेल मध्ये आपण आहेत त्याला R1 C1च म्हणायचं, ठीक आहे. रो 1 कॉलम 1 इज इक्वल टू, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये फॉर्म्युला रन होतो कुठलाही, त्याच्यानंतर परत इज इक्वल टू, म्हणजे आपण फॉर्म्युला लावताना इज इक्वल टू स्टार्ट करतो, म्हणून डबल इन्व्हर्टेड कॉमॅट इज इक्वल टू सम, RC म्हणजे काय, रो कॉलम. मग याच्यामध्ये -2, आता -2 का घेतलंय, -2 चा यूज काय, तर आपण जिथं रिझल्ट घेतोय ना त्याच्या पुढं मोजायचे किती कॉलम आहेत, टोटल किती कॉलम आहेत, 2 आहेत, 3, म्हणजे जेवढा स्पेस आहे ना तेवढं मोजायचं. मग समजा आपण हे DE मध्ये व्हॅल्यू घेतली आणि त्याच्या पुढे रिझल्ट घेतोय,
तर 1 2 3 4 5. ठीक आहे असं. मग हे सध्या आपण इथं काय आपला जे रिझल्ट घेतोय त्याच्या पुढं 2 कॉलम आहेत. म्हणजे ते मायनस करून त्याची रेंज आहे. म्हणजे जिथं आपण काम करतो तिथं रिझल्ट पाहिजे. ठीक आहे. आरसी आणि रेंज काय हे रेंज साठी वापरतो आपण. परत आरसी -1. -1 म्हणजे दोघांमध्ये गॅप आहे का? या कॉलमला आणि रिझल्ट घेणाऱ्या कॉलम मध्ये गॅप नाही. जर गॅप असता समजा आपण सी च्या जागी डी मध्ये घेतला असता तर -1 च्या जागी काय आलं असतं -2. म्हणजे गॅप नाही कंटिन्यू मध्ये तिथल्या तिथं रिझल्ट. म्हणून तो फॉर्म -1 शेवटचा कायमच राहतो. शक्यतो आपण तिथंच रिझल्ट घेतो. फक्त तुम्हाला काउंट काय करावं लागतं पहिलंच म्हणजे जिथं आपण रिझल्ट घेतोय त्याच्या पुढं अ, किती कॉलम आहेत टोटल वर्किंग मध्ये. मग ते एमटी असू द्या किंवा तिथं काही लिहिलेलं असू द्या. जिथं रिझल्ट घेतोय तिथून पुढचे सगळे कॉलम मोजायचे आणि ते तिथं मायनस मध्ये टाकायचे आणि जिथं आपण रिझल्ट घेतोय त्या पुढच्या डेटात आणि त्यात किती गॅप आहे तो घ्यायचा. हे असे 2 कंडिशन असतात त्यामध्ये. ठीक आहे. दुसरा काय मल्टिप्लिकेशन. समजा याला आता कॉपी केला आपण आणि इथं पेस्ट केलं. आता C2 मध्ये रिझल्ट पाहिजे बरोबर या ठिकाणी. फॉर्म्युला हा तर चेंज ऍक्टिव्ह सेल डॉट फॉर्म्युला R1 C1 हे सेम आहे. आता इथं काय होणार समजा आपण फक्त प्रोडक्ट करून बघूया. प्रोडक्ट आला. आता आपण काय करतो फक्त पुढची व्हॅल्यू चेंज करतो. ते रिझल्ट सेम त्याच रेंज मध्ये पाहिजे आपल्याला 1 बाय 1. फक्त चेंज काय करतोय काय फॉर्म्युला आहे सम लावायचे प्रोडक्ट लावायचे अवरेज लावायचे डिवायडेशन लावायचे किंवा सम मिनिमम मॅक्झिमम जेवढे काही आपले फॉर्म्युले आहेत ते फक्त तिथे टाईप केलं की तो आला पाहिजे रिझल्ट. मग याला कॉपी केलं परत आपण. आता इथं काय आहे ना C3 बरोबर. C3 या सेल मध्ये फॉर्म्युला यूज करतोय आपण. समजा इथं केला मिनिमम आला. त्या दोघांमध्ये सेमच आहे. दोन्ही व्हॅल्यू सेम आहे. मिनिमम लावला आणि मॅक्झिमम लावला तरी सेम येणार. अवरेज पण सेमच. आता व्हॅल्यू चेंज करूया आपण वाटलं समजा कमी टाकू. आलं का अवरेज झालं चेंज. सेम आल्यामुळे तो चेंज होत नव्हता बरोबर. अजून कुठला फॉर्म्युला आहे C4 सांगा एखादी. नाही म्हणते की तो फॉर्म्युलाच नाही आपल्याला. दुसरा काय हा मोड नाही याच्यात मॉडच लावतात ना डी नाही लावत. आला ठीक आहे मॉड. अजून एक राहिला शेवटचा. मल्टिप्लिकेशन केले ना प्रोडक्ट मध्ये. प्रोडक्टचं काम तेच आहे. मिनिमम मॅक्झिमम अवरेज झालं. त्याच्यानंतर काय अजून काउंट बिउंट राहतच ना. सबट्रॅक्ट साठी काय हम्म रेंज. अच्छा ते वरती चेंज होते का. हा ठीक आहे. हे आता याला आपल्याला दुसरं परत चेक करायचं कालचं कलर आणि बॉर्डर. काय केलं होतं कलर साठी आपण टोटल रेंज सिलेक्ट करूया. टोटल रेंज काय असणार आहे A1 कोलर
C5 डॉट select. हा डबल नॉट क्लोज. ठीक आहे आलं. सिलेक्ट F5 केलं की तो सिलेक्ट पण होऊन येतो. मग कलर साठी काय केलं होतं आपण? सिलेक्शन सिलेक्शन डॉट इंटेरियर डॉट कलर डॉट व्हीबी. ते दिसून येत नाही. ब्लॅक करतो, व्हाईट केलं ब्लॅक करा म्हटलं. व्हीबी ब्लॅक. आणि याचा कलर काय करा? व्हाईट. सिलेक्शन डॉट फॉन्ट डॉट कलर इज इक्वल टू व्हीबी WHITE इज इक्वल टू F5 रन. आलं हे असं. बॉर्डर तुम्हाला लावायचं आहे. जमेल. लगेच दुसऱ्याची प्रॅक्टिस सुरू करायची आहे ना. टेस्ट सांगू नंतर अजून एक टेस्ट आहे ना त्यासोबत सांग. पहिले हे प्रॅक्टिस करा. टेस्टला ह्या दोन तीन दिवस टेस्ट वरती जेवढ्या टेस्ट आहेत आपल्या त्या सगळ्यांनी मिळून सोडवायचं शेवटच्या दिवशी. ते केलं 31st. आणि दुसऱ्या दिवशी सगळे गायब राहतात. दुसऱ्या दिवशी मग तुम्ही तुम्ही शोधून आणा सगळ्यांना.